आता तर बोललो रेकॉर्डिंग नाही करणार. सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात. आग लागू दे की जरा. मला सांगायचं मी लावतो आग. होय, असेंब्लीचं कुठे चालू आहे रोडपूरला? हॅलो. हा हॅलो. अरे असेंब्लीचं तुम्ही काही डिस्कशन करत होते ना, कुठे चालू होते लेक्चर? अरे मी यांच्याकडे बॅच लावली आहे स्वप्नील सरांकडे. ओके. असाइनमेंट कसं चालू आहे सगळ्यांचं? काय झालं? कंपनी चालू आहे का? अरे म्यूट आहे दादा. सॉरी सॉरी, नाही नाही काही नाही. दादा भिजला पावसात, आजारी पडला काय? नाही रे. सर्दी बिर्दी झालेली दिसतीये. असा आवाज येतोय का माझा? येतोय जरा. नाही तसं काही नाहीये पण. उद्या तर पाऊस सांगितलंय. शेतात जाणार अरे आहे. नाही कॅन्सल झालं रे ते सगळं पावसाने. सगळं बरं झालं. अवघड झालंय. उद्या भेटू आपण मग निवांत. नियोजन जरा अवघड झालंय. काय रे काय विषय झाला दादा? काय नाही ते अरेंजमेंट सगळे बिघडतात ना पावसाने. हम्म. मग आता ते पुढच्या आठवड्यात ढकललं का? नाही बघू ना आता मला कसं कसं पाऊस हे करेल तसं. स्पॉटलाइट घेतोय. बेस कोड आहे डिफ्यूज लाईट ऑन ट्यूब. सगळ्यांनी ओपन करा. सगळं सर सांगतात तसं. कमांड प्रॉम्प्ट, फाईल एक्सप्लोरर, व्हिज्युअल स्टुडिओ सगळं ओपन करा. मी स्क्रीन शेअर करतो. माझं ओपन. येत नाही वाला थोडं. 7 पर्यंत 22-7. ट्यूब वाला ना? हा क्यू वन डिफ्यूज क्यू. आणि जे जे लाईव्ह करतायत त्यांनी आउटपुट ग्रुपवर टाक. आपण काय झालं स्पॉटलाइट घेतोय. बेस कोड आहे डिफ्यूज लाईट ऑन फ्यूज. तो उघडा. त्याच्यावर व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये, फाईल एक्सप्लोरर मध्ये आणि कमांड प्रॉम्प्ट हे सगळं ओपन करू. हे करतोस का? ओके. पहिले ह्या ज्या डिफ्युज्ड लाईट ऑन ट्यूब आहे याच्यामधल्या ज्या गोष्टी रिमूव्ह करायच्या त्या आधी रिमूव्ह करून टाक. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन शेअर नाही केली रे तू.
येस. डिफ्यूज लाईटचा कोड गोल गोल करून दाखव. यस. ओके. आता ह्याच्यामधून रिमूव्ह करायच्या गोष्टी सांगतो. आता स्पॉटलाइट मध्ये आपण काही अॅनिमेशन नाही देणार म्हणून मी हे जे अॅनिमेशनचा अँगल आहे क्यूब साठी तो काढून टाक. आता तो काढतो म्हणजे सेम अपडेट मध्ये जे फिरायचं लॉजिक होत ते पण काढून टाक. ओके. येस. आता हा ॲम्बियंट, डिफ्यूज आणि लाईट पोझिशन याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ऍड होत. जसं स्पॉट लाईट साठी लागतं म्हणजे स्पेक्युलर पण देणार आपण लाईट, पण स्पॉट लाईट साठी लागतं स्पॉट डायरेक्शन काय. तर मी पहिले हे सगळं चेंज करतो. डिफ्यूज लाईट काहीतरी मिनिमम ठेवू असं. सॉरी ॲम्बियंट लाईट. डिफ्यूज लाईट पण करू शकतो. आता सेम स्पेक्युलर लाईट दो. त्यांचा स्पॉट ब्राईट आला आणि लाईट पोझिशनचा जो लास्टचा पॅरामीटर आहे ते सरनं सांगितलं असेल की पोझिशनल लाईट आहे का डायरेक्शनल लाईट आहे तो डिफाईन करतो. आपल्याला पाहिजे डायरेक्शनल म्हणून लास्ट पॅरामीटर 1 असतं. तर आता लाईट थोडासा म्हणजे मी स्पॉटलाईट असं पाडणार आहे की जमिनीवर म्हणजे एका कॉर्डवर असा लाईट वरून खाली लाईट. तर त्याच्यासाठी थोडस वाय थोडा वर ठेवला आणि मायनस फोर -4. हा आता लाईटची डायरेक्शन हा लाईटची डायरेक्शन म्हणजे आता समजा हा मी लाईट ठेवलाय थ्री स्पेस मध्ये या पॉइंटला लाईट ठेवलाय आणि त्याचे म्हणजे त्याचे काय काय बिहेवियर आहेत ॲम्बियंट साठी, डिफ्यूज साठी, स्पेक्युलर साठी हे आहे. म्हणजे इंटेन्सिटी वगैरे जे काय लाईटचा कलर वगैरे असेल तो हे आहे. त्याची पोझिशन ही आहे आणि हा वन डिफाईन करतो की डायरेक्शनल लाईट आहे की आम्हाला त्या लाईटची डायरेक्शन पण डिफाईन करायची. आता ती डायरेक्शन जी आहे ती म्हणजे कुठं डायरेक्ट आहे म्हणजे कुठं बघणार ती लाईट. म्हणजे टॉर्च कशी आपण जशी पुढं हे करतो आपल्या पुढं बघतो तसं ते असतं -Z. तसंच आपल्याला कुठं पाडायचं हे आपल्याला म्हणजे सांगता येते इथं. म्हणजे 1 किंवा -1 कुठल्या पण याला दिलं तरी चालतं. म्हणजे असं काही नाही. त्याची डायरेक्शन द्यायला युनिट वेक्टर दिला तरी चालतं. तर मी इथं देणार आहे -1 चा y कारण की मला लाईट इथून म्हणजे या स्पेसिफिक पोझिशन पासून खाली पाडायचं म्हणजे त्या कॉर्ड. तर हे झालं डायरेक्शन. एवढं झालं तर मला सांग म्हणजे तो सी तो अँगल कट केला, अपडेट मधून त्याला रिमूव्ह केलं आणि लाईटच्या प्रॉपर्टीज आणखी ज्या एक्स्ट्रा होत्या त्या ऍड. एवढं झालं की मला नोटिफाय करा. नोटिफाय म्हणजे माईक वर बोलून सांग. झालं येस. डन. सगळ्यांचं. मी पण डन. चालेल. तर आता दुसरा पार्ट आहे इनिशियलाइज. इनिशियलाइज मध्ये आपल्या लाईटचे हे आहे इनिशियलायझेशन. आता याच्यामध्ये लाईट 1 असो लाईट 2 असो किती पण त्याचा फरक नाही पडत. लाईट 0 घेतला तरी चालतो.
एक लाईट म्हणजे किती लाईट असू शकतात ते फक्त ते एक नंबर, तर त्याचा विषय नाही. त्याला फक्त त्या लाईटच्या जशा आपण नॉर्मल याला हे देतो, काय म्हणतात ते बिहेवियर पॅटर्न, मग एम्बियंट कसं आहे, डिफ्यूज कसं आहे, पोझिशन काय आहे, तसंच स्पेक्युलर साठी पण ऍड करायचं आणि डायरेक्शन साठी पण ऍड करायचं. तर ऍड करतो तसं तुम्ही पण करा. Specular. आणि एक आहे पॅरामीटर की GL स्पॉट डायरेक्शन, जी आपण लाईटची डायरेक्शन दिली ती याला म्हणजे स्पॉट लाईट कोणत्या डायरेक्शनला पडणार ते सांगायचं. स्पॉट लाईट आणि आणखी एक फॅक्टर आहे GL स्पॉट कट ऑफ म्हणून. कट ऑफ काय असतो की समजा तुम्हाला तो किती अँगल मध्ये, आता समजा आपण ह्या टॉर्च लावली तर टॉर्च एका पर्टिक्युलर अँगल मधूनच जातो. म्हणजे कसं समजा मी ड्रॉइंग करून दाखवतो. समजा ही एक टॉर्च आहे, तर हा सरळ लाईट समजा पडत आहे, तर ह्याचा हा जो एरिया असतो म्हणजे हा जो त्याचा फ्रस्टम टाइप पार्ट असतो किंवा कोनिकल हा एवढा, तर हा त्या सेंटर ऑफ याच्यापासून किती अँगल म्हणतो हा असतो स्पॉट कट ऑफ. तर हा किती द्यायचा हा आपल्यावर डिपेंड. 90 तर नाही द्यायचा, 90 पेक्षा कमीच द्यायचा. तर मी घेतो इथं 30.0 आहे. हा एवढं झाल्यावर सांगा मला हे इनिशियलायझेशन म्हणजे इनिशियलाइजचे सगळे चेंजेस आहेत हे झाले की सांग. ते लाईट एफ व्ही द्यायचं का लाईट एफ द्यायचं का ह्याला कट ऑफला हा एफ व्ही एफ येणार हा एफ एफ सॉरी ते एररच देईल एफ बाकी तुला ऍरे लागतो ना एफ व्ही म्हणजे vector म्हणजे ते याच्यामध्ये पण सेम मध्ये करणे असेच एफ ओके. हे झालं का सगळ्यांचं? म्हणजे इथं स्पेक्युलर तर नॉर्मल आहे पण ह्या दोन गोष्टी आणखी ऍड करायच्या स्पॉटलाइटचं. आवाज येतो? हो चालेल. झालं हे सगळ्यांचं? मग आता जे चेंजेस आहेत ते डिस्प्ले मध्ये आहेत. तर हे जे रोटेटचे होते हे तर आपल्याला रोटेट वगैरे अॅनिमेटच नाही करायचे त्याच्यामध्ये, सो हे रोटेटचे कॉल काढून टाकले आणि आपण ह्या क्यूब नाही बनवणार आहे म्हणून हे क्यूबचे कॉल पण काढून एवढं झालं की समजा
मग डिस्प्ले क्लीनच करायचा सिंगल आणि ट्रान्सलेट -3 ठेवला तरी चालेल, -6 ठेवायची गरज -3 ठेवला तरी चालेल. झालं का? ओके. आता हा मी तुम्हाला एक सांगतो की याच्यामध्ये स्पॉटलाइटचा ओके तर आपण कसा काढणार आहे ते सांगतो मी. तर समजा हा क्वाड आहे आपला, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह मध्ये असा दिसतो आणि आपली लाईट पोझिशन इथं कुठंतरी आहे आणि आपण त्याला डायरेक्शन दिली अशी आणि कट ऑफ दिलाय एवढा अँगल जो सांगितलाय. ठीक. तर ह्या कॉर्डवर स्पॉटलाइट बरोबर दिसण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, समजा आता ह्या कॉर्डला आपण नॉर्मली कॉर्डला एकच नॉर्मल देऊ असं, पण तो जेव्हा एक नॉर्मल देतो का तेव्हा नाही का हा लाईट, ही जी लाईट आहे ही सगळ्यावर काम करते, म्हणजे ते तुम्हाला स्पॉटलाइट दिसणारच नाही ऍक्च्युअली, कारण की ते म्हणजे एक सिंगल फेस सारखं आहे. हे एक कॉर्ड एका सिंगल फेस सारखा, तर त्याला स्पॉटलाइट दिसण्यासाठी काय करावं लागेल, तर त्याला दिसण्यासाठी ह्याच कॉर्डला मल्टिपल छोट्या छोट्या कॉर्ड्स मध्ये डिवाइड करावं. आणि ह्या प्रत्येक कॉर्डला त्याचा नॉर्मल द्यायचा. मग कसं असेल, जेवढे जास्त फेसेस तेवढा लाईट असा, म्हणजे समजा ह्या फेसवर पडला तर लाईट असा, पुन्हा याच्यावर पडला असा असा असा, हा असा स्पॉट पडेल. तर जेवढे जास्त नॉर्मल्स, म्हणजे लाईट मध्ये एक सिंपल सिनारिओ सांगतो, जेवढे जास्त नॉर्मल्स तेवढा जास्त प्रिसाइज लाईट पडतो कुठल्या पण ऑब्जेक्ट. सो आता हे आपण करणार आहे की त्याला कसं बनवायचं, या मेश, ऍक्च्युली याला मेश मेश म्हणतात actually. म्हणजे जे हे एक ऑब्जेक्ट सारखंच आहे, मॉडेल सारखं, कारण की त्याला मी डिवाइड केलंय त्याच्यावर प्रत्येकाला नॉर्मल देतो येतं. ते मेश म्हणजे असं ते जाळीदार ऑब्जेक्ट सारखं राहतं तेच ना, काढलं हा म्हणजे तेच नॉर्मल्स काढलं की. तर त्याला जेवढे जास्त सरफेसेस आणि जेवढे जास्त नॉर्मल असतील तेवढा लाईट प्रिसाइज पडतो, म्हणजे रियालिटी जास्त दिसते. आता मी ते हे करतो आणि तुम्हाला दाखवेल पण. तर आता त्याला म्हणजे त्याचे एजेस सॉफ्ट बनत असतील ना, म्हणजे तो क्लिअर होईल. यस बरोबर. तसं ते मधल्यातले ते नॉर्मल टोक दिसत नाहीत आणि ते तसं एजेस पीपी मध्ये गरज नाही पडत, कारण की पीपी मध्ये शेडर पर व्हर्टेक्स चालतात. याच्यामध्ये गरज पडते कारण की याच्यामध्ये पर व्हर्टेक्स अशा गोष्टी नाही, ते डायरेक्ट जॉमेट्रीवर काम करतो. FF याला कस्टमाइज नाही करत. ओके. आता मी स्टार्ट करतो की आपल्याला तो कॉर्ड डिवाइड करायचा नॉर्मली, तर तो आपण करू डिवाइड. समजा 0.0 पासून स्टार्ट केला आणि झेड लेस दॅन 2.0 झेड प्लस इक्वल 0.05. आता हे कोणती पण, आता ते पण मी करून दाखवेल. समजा नॉर्मल 1 पण ठेवून बघू, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं फेसेस डिवाइड होतात आणि कसं लाईट प्रिसाइज पडतो, कसा चेंज होतो. तर आता हे झालं झेडच्या डायरेक्शन साठी. आता सेम तसं आपल्याला वायच्या डायरेक्शन मध्ये जॉमेट्री बिल्ड नाही करायची, आपण करणार आहे
झेड आणि एक्स प्लेन मध्ये. तर आता मी घेतो एक्स, जो जाईल नॉर्मली -2 पासून चालू, -2 ते +2 करून ओके. थोडस कॉड दिसायला पण म्हणजे तो जर प्लेन लाईन वर असेल तर तो कॉड आहे का नाही, म्हणजे एक्झिस्ट करतो का नाही तो दिसणार पण नाही. म्हणून आपण थोडासा हे जो ट्रान्सलेट आहे थोडासा खाली घेऊ -1 ला, म्हणजे तो कॉड आहे बा असं दिसेल. प्लेन असेल ना तर ते दिसत नाही जॉमेट्रिक्स. तर आणि एक कलर पण देऊन टाकू, जर जेव्हा लाईट नसेल तेव्हा थोडासा तरी कलर पाहिजे, नाही तर सगळंच ब्लॅक ब्लॅक दिसत. 0 ग्रे देऊन टाकू असं. बस. आता आपण बनवू फेसेस. पहिला घेऊ सेट. आता मी हेच डिफरन्स ठेवून त्याचा पुढचा मेश काढतो. मग मेश म्हणजे ते कॉर्डला कनेक्ट करण्यासाठी 4 पॉइंट पाहिजेत, म्हणून एक जुगाड जुगाड टाईपच आहे. आणि वाय तर नेहमी 0च असेल. आणि एक्स पण देतो, सॉरी इकडे एक्स पाहिजे 0 1 और पहिला पॉझिटिव्ह आणि झेडला आणि परत हा. हे समजा कॉडचे व्हर्टायसेस आहेत. नॉर्मली कॉडचे म्हणजे जे म्हणजे इकडं आपण जे अँटी क्लॉकवाईज चालतो तसं मी दिलंय. तर तसंच हे पण करू शकता हिमेश. आता यांना देतो मी प्रत्येकी याला नॉर्मल देतो. प्रत्येक व्हर्टेक्सला दिला तरी चालतो, नाही तर एक एक दिला तरी चालतो. असं काही एवढा फरक नाही पडत. नॉर्मल. तर आता सगळ्यांना आता त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगायची की जर लाईट ह्या डायरेक्शन मध्ये असेल आणि ह्या फेसेसचे नॉर्मल पण खालच्या डायरेक्शन मध्ये असेल तर ते खालच्या साईडने चमकतं. म्हणजे जिकडं जिकडं नॉर्मल्स म्हणजे या लाईटच्या अपोजिट नॉर्मल्स असतील तो फेस चमकतो म्हणजे तेवढे तसे कॅल्क्युलेशन्स होतात. जर दोन्ही सेम डायरेक्शनला असेल तर नाहीच होत कॅल्क्युलेशन्स. अपोजिटला असतील तर कॅल्क्युलेशन होतं. तर समजा हा लाईट आपला खाली पडतोय आणि हे नॉर्मल जर वर आहे तर ते म्हणजे ऍक्च्युली हे ना त्या याच्या थंब रूल वरून असतं. आपण कसा नॉर्मल म्हणजे नॉर्मलचे ते जे थंब रूल आहेत वेक्टर जॉमेट्रीचे ते तसं सर सांगतील, तर त्याच्यानुसार लाईटचे कॅल्क्युलेशन होतात. आता सध्यासाठी आपल्याला वर नॉर्मल ठेवायचे, म्हणजे पॉझिटिव्ह वायला जिकडं लाईट येते त्या डायरेक्शनला, म्हणून आपण देऊन हे पॉझिटिव्ह वायला हे दिले नॉर्मल दिले. आता हे सेम नॉर्मल सगळ्यांना लावून सगळ्या पॉइंट्स. ओके. आणि हे झालं की सांग.
झाल्यावर सांगा ना. हो, झालं माझं. माझं एकदा पण झालं. ओके झालं असेल तर एकदा रन करून बघा, लाईट टाकून बघा. चालेल. थोडासा याला ट्रान्सलेट करू आतमध्ये. फाईल केला तरी आता हे स्पॉटलाइट सारखं दिसत नाही, तर एकच मिनिट. ही जी लाईटची पोझिशन आहे, तर ही जेवढी म्हणजे कसं असतं, जेवढा लाईट वर असेल तेवढा तो जो फ्रस्टम आहे तो मोठा होत जातो अँगलच्या हिसाब, आणि जेवढा तो जवळ असेल तेवढा तो सर्कल छोटा होतो. तर सर्कल छोटा करतो, तो त्याला काय नाही, हा जो 2 आहे याला 1 करून बघू. चेंज होतो. आता आला. आणखी छोटा करू, तर त्याच्यासाठी आणखी एक आहे की त्याचा कट ऑफ चेंज करायचा. आता इथं कट ऑफ आहे 30चा, आपण करू 10 डिग्रीचा. 10 डिग्रीचा केला की तो प्रॉपर छोटा आहे. राईट, आला छोटा. पण आता हे जे आहेत, जे सर्कलचे फेसेस आहेत, म्हणजे हा स्पॉटलाइट सारखा दिसत नाही का, कारण की आपण जॉमेट्री जास्त घेतली नाही. आता मी तुम्हाला जॉमेट्री वाढवून दाखवतो. जसं हा आपण इथं डिफरन्स घेतलाय प्रत्येक कॉर्ड साठी, किती मोठे कॉर्ड असतील, तर हा नाही का मी सर्वात कमी करून दाखवतो तुम्हाला. 5 सगळीकडेच 0.5. आता स्पॉटलाइट तुमचा प्रॉपर सर्क्युलर, म्हणजे हा बघा आला. येस, सगळ्यांचं जर झालं असेल तर ग्रुपला आउटपुट टाका, आणि ही असाइनमेंट पण पुश करून टाका. झालाय हा. फक्त याच्यामध्ये आणखी एक कॅच आहे, म्हणजे जर तो, हे बघा आता याच्यामध्ये समजा मी कट ऑफ वाढून दाखवतो तुम्हाला, थोडासा मोठा करून, म्हणजे थोडासा प्रिसाइज दिसेल. हा, तर हा जो पार्ट आहे हा कॉर्डवर नाही का फक्त सर्कल पडल्यासारखा आहे, की याच्यामध्ये नॉर्मली लाईटचं कसं असतं, सेंट्रली जास्त इंटेन्सिटी असते, आणि जशी जशी बाहेर जाईल तशी तशी इंटेन्सिटी कमी होते. तर याच्यासाठी हे तुम्हाला ॲज अ होमवर्क आहे की तुम्हाला ते कसं अचीव करता येईल, कारण की हे अचीव करायचं एक ऑप्शन आहे, तो म्हणजे ओपन जीएल ने दिलेला, असं नाही की कुठला जुगाड करायचा. ओपन जीएल ने दिलेला आहे, ते फक्त सर्च करायचं की कसं करावं लागेल. आणखी एक हिंट देतो याच्यामध्येच, की तो जो हे आहे, जो फिक्स आहे तो ह्या जीएल लाईट एफच्या
मधल्या याला आहे, मधल्या पॅरामीटर म्हणजे सेकंड नंबरच्या पॅरामीटरवर डिपेंड आहे. तर तो बघा तुम्ही आणि करा. सो स्पॉटलाइट शिकून झालाय. अनइनिशियलाइज मध्ये वगैरे काही नवीन नाहीये. चालेल, मग मी शेअरिंग स्टॉप करतो. की आणखी कोणाचं राहिलंय का? तो सांगा. ओके, चालेल, स्टॉप करतो. ओके, ज्यांचं झालं त्यांनी ग्रुपवर टाका. असं स्पॉटलाइट काय एवढं अवघड नव्हतं. एक मिनिट, कलरचं सांगतो का? माझा कलर आहे ना तो जास्त डार्क झाला, असा एकदम ग्रे कलर घेतला होता ना आपण, तो असा जास्त डार्क का बरं झाला? हा, दिसती का स्क्रीन? नाही, हा आता दिसते. ओके, हे बघ, कलर जास्त डार्क झालं ना. हा, तर त्याचं जे हे आहे ना, ॲम्बियंट स्पेक्युलर म्हणजे ते वाढून बघा. डिफ्यूज, ॲम्बियंट, स्पेक्युलर, त्यावर व्हॅल्यूज, त्या बबनी ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत ना त्या वाढा. हा हा, हे वाढून म्हणजे 2 वगैरे करून. हा, चालेल. जशा म्हणजे प्रत्येकाच्या याच्या काही गोष्टी मशीन डिपेंडेंट पण असतात, तर त्या जशा चेंज होतील तसं. ठीक आहे, मी चेंज करून बघतो. एकच मिनिट. त्या इनिशियलाइज मध्ये बघू. इनिशियलाइज बघू. हेच ना. ठीक आहे सर, याच्यावरती चालेल. एकदा सगळंच 1.0 करून बघा बरं. कुठलं आपलं हेच ना वरचे? हा, ग्लोबली सगळं ॲम्बियंट, डिफ्यूज, स्पेक्युलर सगळं 1.0 करून बघा. म्हणजे सगळा व्हाईट, प्युअर व्हाईट. हा, हे पोझिशन डायरेक्शन पण करून टाकायचं का त्या राहू द्यायचं? नाही, पोझिशन डायरेक्शनला नाही. ते पोझिशन आणि डायरेक्शन त्यांचं लाईट इंटेन्सिटी डिफाईन नाही करत, किंवा कट ऑफ पण त्याची इंटेन्सिटी डिफाईन नाही करत. ते फक्त लाईट ॲम्बियंट, डिफ्यूज आणि स्पेक्युलर हे करतो. कलर वाढला थोडासा, हा, म्हणजे थोडासा ग्रेश झाला ब्लॅक पासून. अच्छा, मग डिस्प्ले बघू का होत नाही? व्हायला तर पाहिजे. कलर हा, मला असं वाटतं कलर पण मी दिला होता कलर बरोबर, जो तसा तू दिलेला तो. मला नाही का? हा, ओके. हा, बरोबर आहे कलर. ते नॉर्मल 3F आहे ना, ते मधातलं आहे ना 1.0 द्या. 1.0 जो वायचा. हा, 1.0. हा, हे चुकलं का?
नाही चुकत नाही ते. युनिट वेक्टर म्हणजे वेक्टर टाईपच आहे तो. युनिट वेक्टर असला तर हे असतं, डायरेक्शन असते ते नॉर्मलची, एवढा ओके. फरक नाही पडत. पण त्याला पण एक हे होतं, कॅल्क्युलेशन त्याच्यावर पण असतं. आता पूर्ण व्हाईट झाला. तर बाकी या नॉर्मलचं पण म्हणजे जे जे युनिट वेक्टर दिलं तर कॅल्क्युलेशन युनिटच्या नुसार होतात. जर कमी दिला ना तर बरोबर. वेक्टरला कसं दोन्ही गोष्टी असतात, डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड पण. तर मॅग्निट्यूड कमी दिला तर कमी येतं आणि जास्त दिला तर जास्त, असं या टाईप मध्ये असतं. पण युनिट वेक्टरच देतात मोस्टली. ठीक आहे. आणखी कोणाला काही बोलायचं, सांगायचं, काही प्रश्न, काही प्रॉब्लेम? तसं झालंय माझं सांगून, एवढंच होतं आजसाठी. कोणाला जायचं असेल तर आपलं आता विंडोज मधलं काय काय बाकी असं स्पॉटलाइट आणि अजून झालं, कुठले पार्ट होणार आहेत सगळं असे आपण झालं. म्हणजे तुमच्याकडून करू ना, ग्रुप लीडर कडून? हा झालं, स्पॉटलाइट एकच होत असेल. ओके. ओके, नाही म्हणजे असं आम्ही एक्स्ट्रा काय करू शकतो आता, हे जे रेड बुक वगैरे तिच्यात असतील तर एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी आता ह्याच्या व्यतिरिक्त? एक्स्ट्रा म्हणून जर करायचं असेल ना, नेहे म्हणून साईट आहे, मी शेअर करतो. जर तुम्हाला डीएस डेमो मध्ये वगैरे भरपूर करायचं असेल तर नेहे डायरेक्ट सर्च करा. पहिली जी गेम डेवची जी साईट आहे त्याच्यावर जायचं आणि हे बघा, इथं जे लेगसी ट्युटोरियल्स आहेत का, लेगसी म्हणून, तर हे सगळे FFP चे ट्युटोरियल्स, फिक्स फंक्शन पाईपलाईन्स. तर याच्यामध्ये तुम्ही काही पण बघलं तर ते फिक्स फंक्शन पाईपलाईन्सच आहे. समजा हे बघा, हे स्टार्टिंग पासून आहे. सेटिंग अप OpenGL विंडोज, द फर्स्ट पॉलिगॉन, ऍडिंग कलर, रोटेशन, 3D शेप्स, हे तर आपल्या नॉर्मल असाइनमेंट मध्ये झालेलं आहे. टेक्स्चर मॅपिंग, हे टेक्स्चरचं आहे. लाइटिंग, कीबोर्ड कंट्रोल वगैरे, ब्लेंडिंग कशी करायची, मुव्हिंग बिटमॅप टू इन 3D स्पेस ना. बिटमॅप ची पण गोष्ट असते, जसं टेक्स्ट रेंडरिंग असते ते, ती सॉर्ट ऑफ गोष्ट आहे. लोडिंग अँड मुव्हिंग थ्रू अ 3D वर्ल्ड, आता हे मी नाही केलेलं, पुढचं बघू. याच्यामुळे आता इथून इथून सगळे चालू होतात. फ्लॅग इफेक्ट म्हणजे वेविंग टेक्स्चर, काही जो फ्लॅग आपला फडकतो त्याचा तो इफेक्ट इथं आहे. बिटमॅप फॉन्ट्स आहे जे टेक्स्ट रेंडरिंग होते ते. आउटलाईन फॉन्ट्स, हे टेक्स्चर मॅप ऑनलाईन, हे फॉन्ट साठी आहे. त्याच्या पुढचं बघू आपण. असे सगळे याच्यावर सगळे FFP चेच आहेत. Quadrix, पार्टिकल इंजिन युजिंग ट्रायंगल स्ट्रिप्स, पार्टिकल इंजिन आहे याच्यामध्ये. ते WebGL पण आहे ना आपल्याला, आता WebGL एक करायचं असते. आणखी WebGL ला वेळ आहे. फॉग पण आहे बघा इथं. हे नाही का, ही नेहे साईड जी आहे ना, बरोबर. ही FFP फिक्स फंक्शन पाईपलाईनची. WebGL ला आणखी वेळ आहे, म्हणजे WebGL ला पहिले विंडोज वरच होईल PP, प्रोग्रामेबल पाईपलाईन, पुन्हा X विंडोज वरच ओके. होईल, पुन्हा मग WebGL, अँड्रॉइड WebGL, असं आहे. तर तुम्हाला काही पण म्हणजे नवीन इफेक्ट वगैरे ट्राय करायचे असेल या नेहेवर भरपूर आहेत. टोटल 48 लेसन्स आहेत. 48 मधले ऑलमोस्ट सगळे कामाचे. तुमच्या DS डेमोला करायचं वगैरे असेल तर याच्यामधून करू शकतो. आपण ते धबधबा, पडदा वगैरे असे ते इफेक्ट देऊ शकतो ना, ढग हा वगैरे. त्याच्यामध्ये आहेत ते. क्लोज आहे, धबधब्याचं तर माहित नाही, पण ते फवाऱ्याचं आहे. स्टारफील्ड असेल मे बी, माहिती नाही मला. टेरेन आहे, रिफ्लेक्शन पण आहे जे मॅडम शिकवलं. बरोबर, हो आता शिकवलं. शॅडो पण आहे त्याच्यात. चालेल मग.
चल बाय. बाय. हे डिस्कॉर्डला